नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. पहिल्या दिवसापासून ज्या ज्या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या अनेक छोट्या मोठ्या गरजा आहेत, विकास काम आहेत, त्यामध्ये प्राधान्याने काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहिल्यापासून या ठिकाणी सुरू आहे. आणि अशाच भूमिकेतून आज ही यशोदा सामाजिक संस्था उद्घाटन प्रसंगी यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असताना आपण संस्थेच्या माध्यमातून आलेल्या सर्व अतिथी मान्यवर महिला भगिनी यांचं स्वागत सन्मान आपण केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आपल्या संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना खऱ्या अर्थानं आपल्याला ज्या ज्या वळणावर मदतीची गरज लागेल, मग ती शासकीय असो किंवा वेगवेगळ्या माध्यमातून असो, ती मदत करण्याचा प्रयत्न रुपालीताई राक्षे असतील आणि यशोदा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या संस्थेच्या सर्व पदाधिकारी महिला, सदस्य महिला आणि सर्वांना या ठिकाणी भविष्यकाळात राहील. आज आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. खऱ्या अर्थानं देव, देश आणि धर्म जपण्याचं काम आणि हिंदू धर्माचं रक्षण करण्याचं काम ज्या राजाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. आपल्याला अभिमान आहे की आपल्यापासून 30-40 किलोमीटरवर जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरीवर राजांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने या जन्मभूमीमध्ये आज जन्मोत्सव साजरा होत असताना संपूर्ण भारतभर शिवजयंती या ठिकाणी साजरी केली जाते. आजच सकाळी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री महोदय त्या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं उपस्थित होते. आपल्याही तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीवर या ठिकाणी शिवजयंतीचे कार्यक्रम सुरू आहेत. आत्ताही अशाच पद्धतीनं आपल्याही दरेवाडी गावात शिवजयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत आहे. प्रथमतः पुन्हा एकदा आपल्याला शिवजयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि शिवजयंतीच्या मुहूर्तावर सुरू केलेले आज या संस्थेचं उद्घाटन नक्कीच समाजासाठी यशदायी ठरणार आहे, समाजासाठी आधार ठरणार आहे आणि ते असंच काम तुमच्या हातून हो अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. जय महाराष्ट्र. काही शिवनेरीचा किल्ला फुलांनी सजला आणि आज शिवनेरी गडावरती सगळे चौघडा वाजलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण ह्या जरेवाडीमध्ये एक जे का रंजिले गांजिले कॅसी म्हणे जो आपले त्या अनुषंगाने संकट समज जो धावून जातो तोच खरा देवदूत असतो आणि तुम्ही एक असाच म्हणजे तुमच्या मनामध्ये एक प्रेस निर्माण झालेला आहे आणि तुम्ही एक उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्या अनुषंगाने तुमचं पुढचं पाऊल आणि तुमचा मानस काय असणार आहे? आपलं म्हणजे आपली समाजासाठी गोरगरिबांसाठी आपल्याला काम करायचं आहे. जे अनाथ आहेत, वृद्ध आहेत, निराधार मुलं आहेत, मुली आहेत, स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी आपण हा उपक्रम करत आहोत. आपली ही संस्था त्यांच्यासाठीच आहे की आपण जी पूर्ण गरीब आहेत त्यांच्यासाठी निःशुल्क आपण सेवा देणार आहे. त्यांच्यासाठी
काय शिकायला भेटलं, आपल्याला कोणत्या पद्धतीने नक्की सेवा करून द्यायची, म्हणजे लिगल पासून म्हणजे सगळं मुलं याच्यामध्ये काय ताई, तुमचं नाव सांगा ना सर. माझं नाव कली दादा राक्षे हे माझे वडील आहेत, मी त्यांची कन्या आहे, सगळ्यात लहान. म्हणजे काही शालेय आणि महाविद्यालयीन बोलत होणारा संस्कृत काय चित्तवृत्ती खरे महत्त्वाचा मुद्दा होतो. कारण गरिबाच्या मुळे शिक्षण केल्याशिवाय समाजकार्य करता येत नाही. आणि हे समाजकार्य करण्याचं काम सर्व समाज घटकांचे राहणार आहे. आणि अशा समाजातील घटकांना बरोबर घेऊन होऊ द्या. आणि शिवाजी महाराज की जय जिजाऊ. जय महाराष्ट्र कोणते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.